बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये सध्या बॅनर सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार यांचे पुन्हा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेले आहेत, तर सुप्रिया सुळेंच्या बॅनर्स नंतर आज अजित पवार यांचे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळत आहे। बारामतीच्या इंदापूर चौकात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण बारामतीमधून पाहतोय, त्या संदर्भातली आपण ही दोन दृश्य पाहू शकतो। अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री याचे बॅनर्स आपण पाहू शकतो। काल सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले सुद्धा बॅनर्स बारामतीमध्ये झळकलेले होते। त्यामुळे बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये हे बॅनर सत्र सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आपण टीव्ही स्क्रीनवर ही दोन दृश्य सध्या पाहू शकतो। दोन्ही राष्ट्रवादींकडून हे बॅनर सत्र सध्या सुरू आहे। अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागलेले आहेत। आजचे हे बॅनर्स आहेत, तर काल सुप्रिया सुळे यांचे सुद्धा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर्स झळकलेले होते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। जयकुमार, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दोन दृश्य सध्या पाहू शकतोय। बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये सध्या बॅनर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, आपण बघितलं की आता आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांच्या गटामध्ये आणि अजित पवार यांच्या गटामध्ये बारामतीमध्ये ग्राउंड लेवलला बॅनर वॉर आपल्याला पाहायला मिळतोय। कारण की मध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून असे बॅनर लागले होते। त्यानंतर काल ईद ए मिलाद निमित्त बारामतीतील मुस्लिम बांधवांनी सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते। त्यानंतर दुपारच्या दरम्यान सुप्रिया सुळे यांचे बॅनर पुन्हा काढण्यात आले होते। नंतर आता अजित पवार गटाकडून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आलेले आहेत। आणि कुठेतरी बारामतीच्या ग्राउंड लेवलवरती बॅनर वर पाहायला मिळते। अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हे बॅनर वॉर रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गौरी, हो नक्की जयकुमार, या बॅनर्सवरून नेमकी राजकीय वर्तुळात काय चर्चा रंगते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।